विद्यार्थ्यांनो, जीवनात नेहमी यशस्वी व्हा, पण आई वडिलांकडे मनापासून लक्ष देऊन त्यांना कायम आनंदी ठेवा. आपले भविष्य उज्ज्वल करण्यासाठी जिद्द, चिकाटी व परिश्रमपूर्वक प्रयत्न करा. आपल्या जीवनात आई वडिलांचे तसेच शाळेचे व संस्थेचे नाव मोठे करा. संस्थेच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यश संपादन केले असून जिल्ह्यात बहुमान प्राप्त केल्याची बाब आनंददायी आहे. सर्व विद्यार्थ्यांनी योग्य करिअर निवडावे. आमदार अमरीशभाई पटेल, भूपेशभाई पटेल हे सातत्याने विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करीत असतात. त्यांनी शिरपूर शहरात गुणवत्तापूर्ण व दर्जेदार उच्च शिक्षणाच्या सर्व सोयी सुविधा निर्माण केल्या आहेत. या सुविधांचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी यांनी केले. आर.सी. पटेल मेन बिल्डिंग मधील राजगोपाल भंडारी हॉल येथे 4 मे 2026 रोजी सकाळी 11 वाजता 12वीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केलेले सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ संपन्न झाला. यावेळी शिरपूर एज्युकेशन सोसायटी उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, सचिव रेशा पटेल, खजिनदार बबनलाल अग्रवाल, संचालक अतुल भंडारी, संचालक विजय भंडारी, अकॅडमिक इन्चार्ज पी.व्ही. पाटील तसेच संस्थेतील सर्व शाखांचे प्राचार्य, पर्यवेक्षक, शिक्षक, पालक, विद्यार्थी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ नाशिक विभागीय मंडळ मार्फत जाहीर करण्यात आलेल्या 12वीच्या निकालात आर.सी. पटेल शैक्षणिक संकुलाने आपल्या यशाची उज्ज्वल परंपरा कायम राखली असून संस्थेच्या 20 शाखांचा निकाल 100% लागला असून दरवर्षीप्रमाणे संस्थेने व संस्थेतील सर्व शाखांमधील विद्यार्थ्यांनी यशाची परंपरा कायम राखली आहे. आर.सी. पटेल इंग्लिश मीडियम सायन्स ज्युनियर कॉलेजची दामिनी भरत वारुडे या विद्यार्थिनीने 94.83% गुण मिळवून शिरपूर तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला. संस्थेतील विज्ञान, कला व वाणिज्य शाखेतील एकूण 1893 विद्यार्थ्यांपैकी सर्व 1893 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून संस्थेचा निकाल 100% लागला आहे. यात 76 विद्यार्थ्यांनी 90% पेक्षा जास्त गुण प्राप्त केले आहेत. 1450 विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले असून 426 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. सर्व यशस्वी व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माजी मंत्री आमदार अमरीशभाई पटेल, कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल, नगराध्यक्ष चिंतनभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, सचिव रेशा पटेल, सर्व संचालक यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात संपन्न झाला. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन पेढे भरवून गौरवपूर्ण सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन प्राध्यापक राकेश रघुवंशी व सीमा जाधव यांनी केले. माझा खानदेश न्यूज ब्युरो, शिरपूर. पण विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, एक लक्षात ठेवा, आपल्याला आई वडिलांनी आपल्यावर खूप मोठा भरोसा टाकलेला आहे. तुम्हाला ज्या गोष्टीची आवड आहे निश्चित त्या ठिकाणी तुम्ही प्रवेश घ्या. असं काही गरज नाही आहे की तुम्ही इंजिनिअरिंग व्हायला पाहिजे का डॉक्टर व्हायला पाहिजे का दुसरं काही व्हायला पाहिजे. भरपूर शिक्षणाचे क्षेत्र उभं राहिलेलं आहे. आता मेडिकल फील्ड सुद्धा सगळं उभं होऊन राहिलंय. त्यामुळे तुम्ही त्या गोष्टीची चिंता करू नका. कॉलेजमध्ये जर खूप चांगला अभ्यास केला, कारण हे 4 वर्ष पुढचे जे कॉलेज असतात ना, आपल्याला असं वाटतं की मी कॉलेजमध्ये गेला म्हणजे मी खूप हुशारगी मारलेली आहे आणि आता खूप मोठे झालेलं आहे. हा विचार करू नका. आता तुम्हाला खरी मेहनत करायची आणि खरी मेहनत करून ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन सगळं मिळवायचे. ज्यांना मेडिकलला जायचं त्यांनी MBBS, MD व्हायचे. कारण तुम्ही 10 वर्षानंतर MD होऊन येणार तर तुम्हाला ग्रामीण भागामध्ये प्रॅक्टिस करायला लागणार आहे. एवढे डॉक्टर्स येऊन राहिले, एवढे इंजिनियर्स येऊन राहिले, सगळं काही आहे. भरपूर चान्स आहे आयुष्यामध्ये. वेगवेगळं वळण लागलेला भरपूर चान्स आहे. 10-15 वर्षानंतर जे आम्हाला चित्र दिसतंय, तुम्हाला तरी खूप चांगले शिक्षक मिळालेले आहेत. 10-15 वर्षानंतर शिक्षक भेटेल का हे मला सगळ्यात मोठं प्रश्न पडलेला आहे. कारण आर्ट साईडला कोणी जायला तयार नाही. आर्ट साईड घेतल्यानंतर बीएड व्हायला कोणीच तयार होत नाही. आम्ही आता प्रत्येक लग्नाला जातो तर मुलगा इंजिनियर, मुलगी इंजिनियर, दोघं चालले पुण्याला.
आई वडिलांना सोडून, म्हातारपणामध्ये आई वडिलांना सोडून सगळे बाहेर जातात. शिरपूर तालुक्यात कमीत कमी 5,000 घरं असतील. तिथे आई वडील एकटे राहतात आणि मुलं मुली पुण्याला किंवा कुठे सर्व्हिसला राहतात. त्याला त्यांच्याही नाराज आहे की त्यांना या ठिकाणी असा चान्स भेटत नाही, त्यामुळे ते करतात. परंतु लक्षात ठेवा, ज्या आई वडिलांनी आपल्याला वाढवलेलं आहे त्यांना सुद्धा सोबत ठेवा, त्यांना सुद्धा सोबत घेऊन जा. कधी कधी पुष्कळ होतं की आई वडील म्हणतात की आमचं तिकडे मन लागत नाही.